येते म्हणून आम्ही म्हणाला काँग्रेस हाताला जुनं ते सोनं. बरं कोणताही नेता 5 वर्ष तोंड बघा येणारच नाही, एकदा निवडून गेला की त्याला भावच नाही ना. काँग्रेस 10 वर्ष झाला इथं आमच्या इथं. नंबर 1 आहेत नंबर बीजेपी वल्लेवन बीजेपी सगळं वरी तेच आहे आणि खाली तेच राहणार आहे. आता काय बीजेपीला मतदान करणार आम्ही म्हणून म्हणला. इथं काँग्रेसची आहे, कल्याण पाटील साहेबाची होती. विकासाच्या मुद्द्यावर आता आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं तर बरं होते. आणखीन काय खणकावून बीजेपी आणि खणकावून येणार. कस केलाय म्हणाले काय बी नाही भाजपनं नाही, काँग्रेस सगळ्याचे पैसे बंद झाल्यात, टक्के बाया कमी झाल्यात. थोडं गाव मोठं आहे आमचं, पण इथं जनावराला पाणी प्यायला जिल्हा परिषद तर्फे टँक वगैरे पाहिजे जनावरांसाठी. फक्त भरकट चालल्या इकडं तिकडं. हा निवडणूक व्हावी तर विकासाच्या मुद्द्यावर व्हावी, आपलं स्पष्ट मत. आले की पुढले 5 वर्ष तोंड दाखवत नाहीत. 5 वर्षानंतर पर्यंत फायदा आहे. शेतकऱ्याचा काय फायदा आम्हाला सांगा ना तुम्ही. शेतकऱ्या सोयाबीन आहे, सगळे शेतकरी सोयाबीन घातली, आता भाव वाढला, सगळ्या व्यापाराचा फायदा आहे. अहो हे काय करणार, हो म्हणणार, देतो म्हणणार. तर 900चं पोत 1800ला गेलं. सोयाबीन निवडणूक आल्या म्हणून तुम्ही भाव वाढविला. निवडणूक आल्या म्हणून शेतकरी सांगताय तेलाचे भाव 150 करून टाकले, सोयाबीन 10,000 4,000 आणली. शेताच्या मालाला भाव नाही, हे बाजार कुठून चालणार आहे. सगळेच ठसल मध्ये आहेत. कोण ठसल मध्ये आहे इकडे? ठसल काय काय चालू? घडी तिकडे घडी चालायली का? म्हणून आहे काँग्रेस आहे. काँग्रेस चालू आहे. हा आम्हाला दिसतंय ते आम्ही बोलतो. बाई रोजगार लावली की रुपये 600 घेऊन आली आहे, ते कुठले आणून द्यावं आम्ही. त्याने जे सांगणार ते आहे. काय काय मध्ये आमच्याकडे बीजेपी आहे बघा. बीजेपी सुरू आहे. बीजेपी मला लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा वार सुरू आहे. बाजारपेठेमध्ये बाजारांमध्ये काय आहे मूड जाणून घेऊया. लातूरचा मूड काय आहे निवडणुकांचा? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, कशी आहे निवडणूक? बरे आहेत की नंबर 1 आहेत नंबर 1. नंबर 1 आहेत का? कुठल्या मुद्द्यावर नंबर 1 च्या होईल? कुठल्या बीजेपीच्याच होत्या आणि दुसरं काय आहे. बीजेपी वल्लेवन बीजेपी बीजेपी चालायली का इकडं? कशामुळे बीजेपी चालायली? कशामुळे म्हणजे सगळं वरी तेच आहे आणि खाली तेच राहणार आहे. आता काय वरी बी बीजेपीच आहे, खाली बी बीजेपीच राहणार आहे. त्याला काय कुठल्या मुद्द्यावर निवडणुका व्हायल्यात? निवडणुका ह्याच्यावर सोडल्यात बीजेपी. मुद्दा काय म्हणलं तर बीजेपी मुद्दा. बीजेपीच मुद्दा आहे का? हो बीजेपीला मतदान करणार आम्ही म्हणून म्हणला आम्ही. बरं, पण मुद्दे कुठले आहेत निवडणुकातले? निवडणुकातले मुद्दे काय आम्हाला काय माहित नाही मुद्दे तुमचे. आम्ही दिवला बीजेपीला मतदान. असं का? आहे का निवडणूक? आहे म्हणा. निवडणूक आहे का? हाय कसली आहे निवडणूक या वर्षीची? चांगली आहे का? काय निवडणुकीचे मुद्दे? बोला काय पाटील, निवडणुकीचे मुद्दे कुठले आहेत यावर्षी? काय नाही, विकासावरची निवडणूक आहे, बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. आता काँग्रेस म्हणलं की आता महानगरपालिकेनंतर इकडे बी सुरू आहे सगळं वातावरण, नाही का तसलं काही? तसं काही नाही. तर आधी काँग्रेस 10 वर्ष झाला इथं आमच्या इथं. मग जे आहे ते काँग्रेसचं दिसायले. आता पुढे होईल ते बघू. जिल्हा परिषदेमध्ये इथं कोणाची जागा होती आधी? इथं काँग्रेसची आहे, कल्याण पाटील साहेबाची होती. होता का? काय विकास झालाय असं वाटतंय आणि काय राहिला इथला करायचा विकास? विकासाच्या मुद्द्यावर आता आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं तर बरं होते. आणखीन काय त्याला विचारायचं का? मोकळं विचारायचं साहेब, काय काय केला, निधी कसे दिला, ते सगळे सांगतात. काँग्रेसचे जेवढे नेते आहेत ते सगळे सांगू शकतात. विकास कोणत्या मुद्द्यावर झालेला आहे, काय नाही. काय बदल पाहिजे हे निवडणुकीतले मुद्दे असतात. तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की निवडणुकांचे हे मुद्दे पाहिजेत? निवडणुकाचे मुद्दे जर म्हणलं तर आता एक महत्वाचं सगळ्यात आहे त्याच्यामध्ये गावगाड नाली, रस्ते, ह्या विषयावरती थोडं व्हायला पाहिजे. आता बघितलं तर एवढं गाव मोठं आहे आमचं, पण इथं जनावराला पाणी प्यायला जिल्हा परिषद तर्फे टँक वगैरे पाहिजे जनावरांसाठी. अशा काही सुविधा तुम्हाला दिसायल्यात का बघा प्रॉपर जनावरांसाठी? कुठं आलेत मामा, काय निवडणूक आहे का जिल्हा परिषदेच्या? कसली आहे निवडणुकीत हवा? चांगली आहे. चांगली आहे का? थांबा की, बोला की जरा. निवडणूक म्हणजे काय असते, कसली आहे जिल्हा परिषदेची निवडणूक? कसली आहे विचारायलोय तुम्हाला. कुणाची हवा आहे, काय चर्चा सुरू आहे ती विचाराय. काय सांगा तुम्हाला आता. काय बरं आहे का शेतकऱ्याचं? बरं आहे. भाव बिव मिळालेत का? चांगला आहे. चांगला. सोयाबीन बी वाढलंय आता. वाढलंय. कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मत करता वर? आता काय सांगा तुम्हाला आता. काय मुद्दा कुठला असतंय निवडणुकीत? म्हणलं की मुद्दा असतंय, बरोबर. मुद्द्यावर होती का उगाच होती निवडणूक अशी? नाही का काही असं? तर आणखीन काही भागातून जाणून घेऊया निवडणुकीचा मूड काय, तुझं वातावरण जाणून घेऊया. निवडणूक आहे जिल्हा परिषदेच्या, काय चालू आहे वातावरण? वातावरण सध्या आणखी कोणाचं तेवढं ताईट नाही, आणखी होईल इथून पुढं. काही दिवसच राहिले, काही तास शिल्लक राहिलेत आता. आहे तास काय शिल्लक,
बरं काय दोन्हीकडे बी जाणार आहेत इकडे बी तिकडे बी पळणार आहेत हा कुणाची हवा सध्या सुरू आहे इकडं सध्या हवा तर आणखी तेवढी समजना झाली आहे समजा नाही का अजून जिल्हा परिषद हवा ते महानगरपालिकेत केला की बदल लोकांनी मग लोकांनी केला बदल तर इकडे आणखी झालेला नाही आणखी 2 दिवस पुढे आहेत म्हणजे बदल होईल इकडे बर बर काय निवडणूक बाबा नाही बा मला कळणार कळलं का निवडणूक शेतकऱ्याला ती सगळं काय सांग कशावर निवडणूक आपल्याला काहीच कळणार आता ते तिथं बाजारात आलो कशावर आहे निवडणूक कळत नाही का मग? कळणार खरं सांगायचं काय बरं. कुठल्या मुद्द्यावर निवडणूक निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत नाही निवडणूक ही फक्त भरकट चालली इकडं तिकडं हा निवडणूक व्हावी तर विकासाच्या मुद्द्यावर व्हावी आपलं स्पष्ट मत विकासावर व्हावं मग कशावर होती निवडणूक ही लोक कशावर राजकारणी येतात ना विकास राजकारणी कशात येतात आज आले की पुढले 5 वर्ष तोंड दाखवत नाहीत आज एकदा येणार गेले की पुढले 5 वर्षानंतरच येणार किती मजा लोकांना माहित आहे की उमेदवार आपल्याकडे 2दा 3दा आला म्हणून कुणालाच माहित नाही नाहीत वर्षाला एकदा येणार हे 5 वर्षानंतर काय होतंय बरं खरंच हे नेते विकास करतात 5 वर्षानंतर एकदा भेट देते त्यानं मग काय होणार आहे त्याचं शेतकऱ्याचा काय फायदा त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही ना सगळ्या शेतकऱ्याचा माल गेला की 5,500 सोयाबीन आणि सगळ्याकडे होतं तेव्हा 4,000 काय फायदा शेतकऱ्याचा ही व्यापाऱ्याचा फायदा आहे शेतकऱ्याचा काय फायदा आम्हाला सांगा ना तुम्ही पण सोयाबीन सांगा की आज कुण्या शेतकऱ्या आज कुण्या शेतकऱ्याला सोयाबीन आहे सगळे शेतकरी सोयाबीन गाठले आता भाव वाढला सगळ्या व्यापाऱ्याचा फायदा आहे ह्याच्यात शेतकऱ्याचा काय फायदा या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये ही मुद्दे आहेत का नाही शेतकऱ्याला आहे हे मुद्द्यानंच आहे की आता ह्या मुद्द्यावर निवडणूक होती का खरंच निवडणूक आली की भाव वाढला तर शेतकरी विकले अगोदर 5,300 मध्ये विकले ऑनलाईन मध्ये आता 10% शेतकऱ्याकडे सुद्धा सोयाबीन नाही मग मला सांगा तुम्ही 10% शेतकऱ्याला भाव देणार आणि इकडे 90% शेतकरी कुठे गेले त्यांना 4,000 आणि ज्याच्याकडे आता साठवून ठेवलं त्यांना सगळं व्यापाऱ्याकडेच आहे ना शेतकऱ्याकडे काय ह्याच्या सांगा आम्हाला मग आता या निवडणुकांमध्ये नेते आले जाब विचारित नाव का असलं अहो हे काय करणार उग हो म्हणणार देतो म्हणणार आणि कोणताही नेता 5 वर्ष तोंड बघा येणारच नाही एकदा निवडून गेला की त्यांचंच बघणार कुणीच येत नाही का कोण येतं 5 वर्षानंतर आताच काय आहे ते काय वाढतात भाव म्हणाला तुम्ही खात काय भाव आता आतापासून 900चं पोत 1800ला गेलं आणि सोयाबीन 4,000 6 वर्षापासून बी मग निवडणुकीत काय विचार करताव का नाही शेतकरी निवडणूक आली म्हणून आमचा भाव वाढला आतापासून आहे का भाव सांगा की निवडणूक आल्या म्हणून शेतकरी सांगतायत निवडणूक आले म्हणून तुम्ही भाव वाढविला रोज भाव दिला पाहिजे का असा काय निवडणुकीचं वातावरण निवडणुकीचं वातावरण काय नाही निवडणूक आली की येत्यात जात्यात भेटत्यात पुन्हा काय आहे नंतर 5 वर्ष शेतकऱ्याला उगं बसायचं तेलाचे भाव 150 करून टाकले सोयाबीन 10,000 4,000 आणली हा काय आहे ह्याच्यामध्ये इलेक्शन मध्ये मग काय ज्यावेळेस ही निवडणुकीला येते तर मताला त्यावेळेस काय सांगता ह्यांना मताला आलं तेव्हा काय येणार भेटणार बघूत करूत म्हणतात आमची एवढी सत्ता द्या म्हणतात एवढी वेळेस येत्यात जात्यात पुन्हा का 5 वर्षानंतर भेट नाही गाठ नाही काहीच नाही कोण बघले पुन्हा शेतकऱ्याला एवढं इलेक्शन होईपर्यंत बोलतात बाजार बी लई थंड दिसायला की यावेळेस हा बाजार तर थंड राहणारच शेताच्याच मालाला भाव नाही बाजार कुठून चालणार आहे हा बाजार चालायला शेतकऱ्यापाशी पाहिजे का काही आता ही सांगा राजकारणात कुणाची हवा चालू आहे इकडं अहो, अजून काही सांगता येईना बघ आता सगळेच ठसल मध्ये आहेत कोण कोण ठसल मध्ये आहे इकडं ठसल काय काय चालू आहे सांगा की तर भाजप बी चालू आहे काँग्रेस बी चालू आहे शिवसेनाही चालू आहे सगळेच चालू आहे दादा आहे का काय इकडं कशी रंगत कशी आहे राजकारणाची राजकारणाच्या रंगात काय हो का असं आहे राजकारण कोण कोण कुणाचं चालू आहे ती तर सांगा की आमच्याकडे सध्या राजकारणाचं कसं आहे आता आमच्या इथे चाललंय कमळाचं चाललंय राजकारण हो कुणी हाताचं मध्ये कुणी कमळाचं मत तुमचं काय म्हणणं आहे कसं आहे सगळ्यांचं मत जास्त जास्तीला मत असतंय बरोबर आहे. पण कोणीही निवडून या पण तुम्ही जनतेचा विकास करा तुमचा स्वतःचा विकास करू नका काय होतंय खरं सांगा काय होतंय? तुमचा स्वतःचा उमेदवाराचाच विकास आहे जनतेचा कुठे विकास आहे जनतेचा विकास करा तुम्ही मध्ये जनतेनंतर 5 वर्षाला जनतेमध्ये या बरं ह्यांना मी विचारू काय निवडणुकात सुरू बरं आम्ही इथले नाही किंवा जळकोट तालुक्यातले कुठलं बी असू द्या जिल्ह्यातले तर हाव की जिल्ह्यातले काय जिल्ह्यात राजकारण सुरू आहे सध्या जिल्हा राजकारण परिषदेचं? काय माणूस बघून आहे आता हा, जे माणूस काम करेल हा. त्याचाच विजय होणार आहे त्याचाच विषय होणार आहे का आणि मग चांगले माणसं आलेत का निवडणुकीत आता आता याल्यात यायलेत चालू का? आहेत हा चालू बर. आहे माणूस बघून आहे हो बर माणूस मग ते जात नाही ह्याच्यात पाहत नाही काही नाही फक्त माणूस चांगला कामाला झाला हा की
की ती निवडून येते. निवडून येते का? हा मग सध्या तिकडे तुमच्याकडे बी हवा कुणाची सुरू आहे? पक्ष कुठला चालायला? घडी घडी तिकडे घडी चालायली का? तर अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणखीन काही भागामधून बाजारातून जाणून घेऊया हळेहंडरगुळीच्या की इकडं वातावरण जिल्हा परिषदेचं काय आहे. चला निवडणुकीत काय आहे मूड जाणून घेऊया. काय निवडणुकीचा mood? माणूस जाऊ द्या माणूस गेला. काय मूड निवडणुकीचा? मूड आहे हा. काँग्रेस आहे. काँग्रेस चालू आहे. हा चालू आहे. कशामुळे काँग्रेस सुरू आहे? हा गोरगरिबाच्या सोयी हा. मालाला भाव हा. येते म्हणून आम्ही म्हणाला काँग्रेस हाताला जुनं ते सोनं. तुला ते सुरू आहे का? बरं लातूर मध्ये तिकडे परिवर्तन झालं म्हणून असं नाही की? नाही लातूरचं नाही आमच्या गावावर आहे. बरं हा गावावर आहे का? हा कुठल्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला आता? हे आहे हा. जिल्हा परिषद पंचायत समिती. कुठला मुद्दा आहे? मुद्दा कुठला आहे? काय काय आहे तर मुद्दे? कशामुळे मतदान करता हो तुम्ही? सांगा आम्ही बरं. आम्हाला हे सोय आहे काँग्रेसची. तेवढं काय माहिती होते मुद्दा तेवढं राजकारण आम्हाला काय कळतंय आम्हाला दिसतंय ते आम्ही बोलतो. हा आमच्या शेतात आहे ते आम्ही बोलतो. हो का? हा काय मग शेतकऱ्याचा या वर्षीच्या शेतकऱ्याची काय सोय नाही तुरी गेल्या सोयाबीनला भाव नाही काय नाही. आता आला की 6,000 रुपये भाव झाला. हा 6,000 रुपये आता भाव झाला पण एक बाई रोजा लावली की रुपये 600 घेऊन आली आहे ते कुठले आणून देऊ आम्ही. हा जिल्हा परिषद शेतकऱ्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्यासाठी लई योजना असतात. हा कोणत्या योजनेत आता ते निवडून आल्यावर दिल्यावर कळेल आम्हाला आधी का कळणार आहे. हो का, इकडं आली योजना आहे. कशाचे आहे पैसे? हे पैसे रोज आणून गेलतो सकाळ सगळ्याचे रोजात. या इकडे उभा राहा जरा. कुठल्या मुद्द्या काय निवडणुकीमध्ये यावर्षी? आम्हाला काय नाही. सांगा काँग्रेस आहे मान आमचे नेता सांगणार जे नाही तुमचं काय मत आहे यावर्षी? त्याने जे सांगणार ते आहे. काय काय तुम्ही काय सांगितलं त्याला? मी सांगितलं हाताला मतदान सांगितलं. याने कुणकड गेले तिकडी. दोस्त आहोत. बरं काय निवडणुकीमध्ये वातावरण? मध्ये आमच्याकडे बीजेपी आहे बघा. बीजेपी सुरू आहे. बीजेपी मला नग म्हणू का हो बाबा. हा खानकाऊन बीजेपी आणि खानकावून खानकाऊन येणार. कसं काय येणार बीजेपी इकडे खानकावून? खानकाऊन आहे तसं. हा. निवडणुकीत आई दोस्त आहेत काही? बरोबर आहे तुम्ही. आमच्या विरोधात आहेत म्हणून बोलला तो विरोधात आहेत म्हणून बोलला. काय? हा विरोधक आहेत. देशाचं बघावं लागतं. राजकारण आणि काय करायचं गडी राहावं लागतंय बर. चहा प्यायला होते करून बाई हा तर गाडी आहे. काय करायचं बाईला. बरं काँग्रेसला काँग्रेस नेऊ का घरला आमच्या माईला 4 रोज नेल्यावर कळल. हो महाराज कुठल्या मुद्द्यावर निवडणूक आहे मग ही? आमची काय विकासाचा भर आहे. शेतकऱ्याला चांगला भावाला मालाला भाव चांगला आमदार करला. बरं भाजपनं विकास केलाय म्हणायले की. काय बी नाही भाजपनं नाही काँग्रेस सगळ्याचे पैसे बंद झाल्यात. हा. तुम्ही करा हा हे न बंद करा. लाडक्या बहिणीचा किती महत्व होता या निवडणुकीत? त्याला ते काय माहित आहे. 25% बाया कमी झाल्यात. लाडक्या बहिणीमुळे हा रोजगारी मिळत का? साहेब तिघाचे पैसे देऊ म्हणलं. हा. गव्हर्नमेंटची पगार उचला आणि बाईचे पैसे घ्या म्हणलं. कसं होईल तसं भर. हा. शेताची बी उचलाव. शेताचे बंद आणि झाले, शेताचे कुठे कसं होणार? पुरी आता तिथं माणूस बोंबला. सगळं चालू. अशा पद्धतीनं गावागावामध्ये आहे निवडणुकीचं वातावरण आणि मित्र आपापसात जे आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळतोय. बघूयात आणखीन काही भागामधून जिल्हा परिषदेचा मूड काय.